नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि मी पण बरी आहे. आता मी बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहे. कारण ना काहीतरी अडचणीच येत होत्या. व्हिडिओ करायचं म्हणजे ना आता खूपच म्हणजे अवघड परिस्थिती होत चाललेली आहे. कारण शाळेचं काम काही संपत नाही, घरचं काम काही संपत नाही आणि आपल्याला व्हिडिओ काढायचं असतं आणि त्यामध्ये आपली तारांबळ किती उडते ते आपल्यालाच माहिती. कसंही करून व्हिडिओ काढावं असा आपला उद्देश असतो की कारण आपण हाती घेतलेलं काम आहे ना तसंच ठेवता पण येत नाही. आपण एक जिम्मेदारी घेतलेली आहे यूट्यूबची, तर ते करावंही लागतं. तर आपलं कोणीच ओळखत नाही सोडा. तर ते आपली जी ताळमेळ असते ना ती आपल्यालाच माहिती. आणि हे पहा इकडे चाललेलं आहे काम घरचं आणि घरच्या कामामुळेही काही म्हणजे करता येईना झालंय. इकडे मागे गार्डनमध्ये करावं तरी लेबर काम करतात, वरती छतवर करावं तिकडेही काम करतात, घरी करावं तरी घरी माणसं. म्हणजे कुठेही असं सेपरेट व्हिडिओ काढावं, बसावं, बोलावं असं नाहीच. काय करणार आता? हे सगळं घरचं काम होईपर्यंत ना असंच होणार आहे. आणि तुम्हाला ना पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पंचम झाली पण आम्हाला काय त्याचा परिणाम नाही. आम्हाला काही सुट्ट्या नसल्यामुळे कोणताही सण आला की आम्हाला काही सण असल्यासारखं वाटतच नाही. उलट जास्त त्रास होतो आम्हाला सण आलं म्हणजे. आणि हे पहा पुढच्या ताईने दिलेलं होतं की ह्याला लावा म्हणून, तर त्याला लावणं सुद्धा आम्हाला झालं नाही. आता काम कोणतंही करायचं म्हणजे अवघड व्हायला लागलं बघा. हे पहा तसंच पाण्यात ठेवलेलं आहे. तर हे काहीतरी 15 दिवस झालं असंच पाण्यात ठेवलेलं आहे की जमिनीवर लावता येईल म्हणून, पण काय लावता झालं नाही, आलंच नाही. आणि ते तसंच आहे हिरवंगार. पहा आज चला तुम्हाला दाखवते मी गार्डनची काय दशा झालेली आहे. हे पहा कारल्याचं आलेलं आहे. कारले याय लागलेत छोटे छोटे आणि तिथंच लाल होऊन खराब होऊन चाललेले आहेत. पण ते आम्हाला काढणं सुद्धा होईना झालंय. इतकं म्हणजे कामाचा व्याप इतका वाढलेला आहे ना. आणि पावसाळा दिवस कधी पाऊस येतो कधी नाही. आणि हे लेबर लोक दररोज येतात आणि त्यांच्यामध्ये खूप बिझी राहावं लागतं. त्यांना काम करून घ्यावं लागतं त्यांच्याकडनं. आणि गार्डन अस्तव्यस्त झाल्यामुळेही मन लागत नाही. कारण इतकं मस्त केले होते ना, इतकी मेहनत करून सर्व काही व्यवस्थित करून ठेवलेली होते. हे पहा फुलं किती सुंदर असे आलेले आहेत. लिलीचे फुलं पांढरे, आता किती लिलीचे आहेत, येल्लो आहेत, रेड आहेत. पण ते सर्व अस्तव्यस्त झाल्यामुळं त्याला काही यायला कुठेही म्हणजे वावच नाही अशी परिस्थिती झालेली आहे. सगळे पॉट एका ठिकाणी ठेवलेले आहेत. जमीन तशीच खाली पडलेली आहे. कधी आणि हे सगळं होईल आणि व्यवस्थितरित्या सर्व कधी करता येईल मला तरी खूपच म्हणजे अवघडच वाटत आहे. कारण कामच संपत नाही. घरचं बांधकाम चालू असल्यामुळे ना भाजीपाला किती यायचा अगोदर तुम्ही पाहिलेलं आहात. किती टोपलं भरून मी काढलेलं आहे. तोंडले वगैरे हे पहा कशी झालेली आहे. काळे सगळं पडलेलं आहे. आणि कारलेसुद्धा खराब होऊन चाललेले आहेत. कोणतंही फळ हाताला येईल असं आता गॅरंटीच नाही आहे. आणि सगळं इकडं अस्तव्यस्त असल्यामुळे आम्ही पण आशा सोडून दिलेली आहे की गार्डनचं काही येतच नाही, काही उपयोगाचंच नाही असं मनस्थिती अशी झालेली आहे. आणि हे पहा फक्त हिरवंगार छानसं दिसायला लागलं एवढंच आपल्याला समाधान की झाडं ॲज इट इज तर आहेत. नंतर त्याला मेंटेन करून आपण छान करू, तेही वेळ आता होईल थोडं असं. म्हणजे हे पहा चिमकऱ्याची झाडं आणि पेरूसुद्धा तुटून असं खाली पडायला लागलेले आहेत. तिकडेही लक्ष नाही. पहिले एक पेरू दिसलं की अरे पेरू दिसलं खावं घ्यावं असं वाटायचं. आता लक्षच नाही, नकोच गार्डनचं काहीच नको असं वाटायला लागलेलं आहे. हे पहा मिरच्या वाळून चाललेल्या आहेत, रेड होऊन गेलेले आहेत पहा. पण काढायचं नको, नाहीच ना गार्डनमध्ये काय घ्यायचं. आणि सिमेंट पडलेलं आहे, कशाला नकोच असं वाटायला लागलेलं आहे. हे पहा किती लाल होऊन गेलेले आहेत पहा. आणि खूपच दिवसानंतर माझा व्हिडिओ येत आहे ह्याच कारणामुळे. कारण एकतर गार्डन माझी अस्तव्यस्त झाल्यामुळे मन दुःखी झालेलं आहे आणि घरचं काम लवकर बांधकाम होत नाही त्यामुळे दुःखी. आणि शाळेचं काम काय संपत नाही, खूपच काम वाढलेलं आहे त्यामुळे व्याप. आणि आपल्याला यूट्यूब चालू ठेवायचं आहे. आपण एक जिम्मेदारी घेतलेली आहे ते करायचं म्हणून त्याचं टेन्शन. आणि आपल्याला कधी आजारपणही असतं. हे पहा
सीताफळ किती छान लागलेले आहेत पहा. आणि ते सुद्धा पक्षी खाऊन चाललेले आहेत, ते सुद्धा काढणं होत नाही. खाल्ले तर खाल्ले असं झालेली आहे आता मनस्थिती. खाऊ द्या, किती खायचं त्यांना पक्ष्यांनाही. तर आपण नंतर ज्यावेळेस आपण सगळं व्यवस्थित करू ना, त्यावेळेस एक एक वस्तूवर आपण नजर ठेवता येतं आपल्याला. म्हणजे ते वस्तू कुठे गेली काय नाही. आता कुठेही चालली वस्तू कोण खायला लागले हे पहा. पक्ष्यांनी खाऊन कसं केलेलं आहे हे पहा. सीताफळ हे पहा, मस्त असं पिकलेलं सीताफळ पक्षी खाऊन मस्त झालेले आहेत हे पहा. किती छान लागलेले आहेत सीताफळ. आणि इकडं पपईचं पण लागलेलं आहे. बस म्हणजे हिरवं हिरवं दिसत आहे बघा. बाकी काही आपल्याला त्याचा फायदा नाही. फायदा होईलच असं नाही, होईल, नक्कीच होईल. तर पंचीम झाली आणि खूप म्हणजे आजकाल परिस्थिती कशी झालेली आहे. पंचमीला बायकांना आपल्या माहेरी जायचं असतं, नवीन नवीन लग्न झालेले. आता तर आजकाल कसं प्रेम कमी झालं असल्यामुळे ना, भाऊ बहिणीवाला बोलवतील असं काही गॅरंटीच नाही. आणि बहिणीची वेडी माया म्हणल्यासारखं उगीच नवीन लग्न झालेलीची गोष्ट सांगते मी. आणि त्यांना जावं वाटतं, पण प्रेम कमी झाल्यामुळे भाऊ बोलवायला येत नाहीत, विचारतही नाहीत. अशा कंडिशनमध्ये ना खूपच म्हणजे अवघड वाटतं की काय परिस्थिती बदलून गेलेली आहे पहा. अगोदरचा कसा काळ होता ना, बहिणीवाला नवीन लग्न झालं की 5-6 वर्ष तरी जोपर्यंत बहीण आपल्या संसारात रमत नाही तोपर्यंत आपल्या घरी तिला बोलवून आणायचे पंचमीला आणि तिला साडी वगैरे सगळं करून पाठवायचे, अशी वेळ होती. आता तसं सर्व बंद झालेलं आहे बघा. पण मुलीच्या मनामध्ये एक असतं ना, आपल्याला माहेरी जावं, नवीन नवीन लग्न झालं आहे तर आपल्या संसारात जोपर्यंत ती रमत नाही तोपर्यंत तिला जावंच वाटतं ना. पण खूप आता व्यस्तमय जीवन झाल्यामुळे मुलीने आता ती सगळी आशा सोडून दिली पाहिजे आहे ना. तर असं झालेलं आहे. चला मग, श्रावण महिना पण सुरू आहे. पूजा पाठ सर्वांची खूप जोरातच चालू असेल. तर धार्मिक महिनाच आहे हा. सर्वजण पूजापाठमध्ये खूप व्यस्त असतात. तर चला मग, आजचा मी व्हिडिओ इथंच थांबवते. भेटू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. पावसाळा दिवस आहे, सर्वजण आपल्या आपल्या प्रकृतीची काळजी घ्या आणि जास्त उपवास करत राहू नका. चांगलं जेवा, चांगलं राहा आणि स्वस्थ राहा, मस्त राहा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. श्रावण महिना म्हणजे सण सुरू होतातच एक झालं की एक, आणि त्यामध्ये आपल्याकडे दुर्लक्ष होतं. तर चांगलं राहा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.